नमस्कार. मी राम पवार, योद्धा मिक्स मार्शल आर्ट्स, लासलगाव चा संस्थापक आणि कोच. मी तुम्हाला माझ्या अकॅडमीच्या एक विशेष विद्यार्थ्याबद्दल सांगणार आहे, अवधूत सुप्ते. आणि हा विद्यार्थी माझ्याकडे 5 महिन्यापासून ट्रेनिंग करतोय. हा जेव्हा माझ्या अकॅडमीमध्ये आला तेव्हा कसा होता, त्याची मानसिक अवस्था कशी होती, शारीरिक अवस्था कशी होती आणि तो आज कसा आहे, हे मी नाही सांगणार. हे त्याच्या सिस्टर म्हणजे त्याच्या बहीण, मोठ्या बहीण शिल्पा मॅडम त्या स्वतः सांगतील. तो काल कॉम्पिटिशनला पण होता डिस्ट्रिक्ट लेवलच्या. तर आपण बघू, त्यांचा एक विचार घेऊ किंवा मत घेऊ, त्यांना काय वाटतं त्यांच्या भावाबद्दल आज एवढ्या दिवसानंतर ट्रेनिंग केल्याबद्दल. काय वाटतं मॅम तुम्हाला, एवढं म्हणजे एवढ्या दिवसात तुमचं वय होतं 5 महिन्यापासून, त्याच्यामध्ये काय बदल दिसतंय तुम्हाला, त्याची अवस्था कशी होती पहिली? सर जेव्हा तो इथे आला होता, खरं तर म्हणजे मी माझ्या मुलीसाठी ते ऍडमिशन घेण्यासाठी आली होती. सरांना जेव्हा मी भेटली, सरांच्या बोलण्याकडून मला एवढं प्रतिसाद भेटला की त्यांचे विद्यार्थी छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत मी बघितलं. तेव्हा माझ्या मनाला वाटलं की मी जर माझ्या मुलीचं ऍडमिशन करू शकते तर माझ्या भावाचं का नाही, कारण माझा भाऊ खूप वीक आहे. आणि जेव्हा तो गावात जायचा, दुकानात जायचा, कुठे पण एकटा जायचा, तेव्हा लोक त्याला हसायचे. तर का बरं? त्याची मानसिक परिस्थिती तेवढी नव्हती, बुद्धी तेवढी नव्हती. साधं पाण्याचं दार सुद्धा त्याला उचलता येत नव्हता. मग मी सरांना विचारलं, म्हटलं सर माझ्या भावाची कंडिशन अशी अशी आहे. सर म्हणे हुशार मुलांसाठी तर सगळेच ऍडमिशन घेतात, तर तुझ्या भावासाठी मी प्रयत्न करतो, नक्कीच मी यश देईल म्हणे, मी प्रयत्न करेल. आणि राम सरांनी एवढं दिवस रात्र त्यासाठी मेहनत घेतली. जसं बाकीच्या पोरांसाठी मेहनत घेतली, माझ्या भावासाठी सुद्धा मेहनत घेतली. त्यांच्याकडून अभ्यास कसा करायचा, परत चालणं, बोलणं, परत इथपर्यंत की तो जार सुद्धा उचलत नव्हता पाण्याचा. आज तो जार उचलतो, गाडीवर बसतो, भीती गेली त्याची. जिना सुद्धा त्याला चढता येत नव्हतं, जिना सुद्धा चढतो. आणि सगळ्यात महत्वाचं, 4 लोकांमध्ये बसायचं, उठायचं आणि बोलायचं त्याच्यामध्ये हिंमत नव्हती. आज तो काल अक्षरशः स्पर्धेला गेला आणि सरांमुळे, खरं राम सरांनी एवढं त्याची मेहनत घेऊन तो आज तिकडे जिंकला सुद्धा. तो आनंद म्हणजे इथपर्यंत की माझ्या डोळ्यातून पाणी आलं अक्षरशः, की सरांमुळे आज माझा भाऊ एवढा क्लिअर झाला. 4 लोक त्याला बघायचे ना, म्हणायचे अरे हा येडाच आहे, तो काहीच काम करू शकत नाही, तू का बरं त्याला सांभाळते, तो सांभाळतो का तू सांभाळते, लोक इथपर्यंत बोलायचे. आज तो 4 लोकांमध्ये ना उत्तर देण्याची सुद्धा तो क्रिया करतो फक्त राम सरांमुळे. आणि जेव्हा तो इथे क्लासमध्ये आला, तो थरथर कापायचा, त्याला काहीच बोलता येत नव्हतं. आज त्याचा थरथर कामपणा गेला, बोलण्यामध्ये क्षमता आली, स्पर्धेमध्ये उभं राहायची हिंमत आली. आणि फक्त राम सरांमुळेच सगळं झालेलं आहे. अक्षरशः मी तर म्हणते की सरांचे जेवढे आभार मानू तेवढं कमीच आहे. चांगलं मुलं